अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दिन दयाळा निरसी मोहमाया. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणसिण होतो धावरे धाव आता. भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काही. रघुकुल टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे. तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार ओझे. प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीला लागली आस तुझी. चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी. तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, षडरी पुकुळ माझे तोडियाचा विरोधू. तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, सिणत सिणत पोटी पाहिली वाट तुझी. झडकरी झड घाली धाव पंचाननारे, तुझ विण मजने ते जंबुकी वासनारे. सबळ जनक माझा राम लावण्य पेटी, म्हणून मज पोटी लागली आस मोठी. दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी, अवचट मज भेटी हाती घाली न मिठी. जननी जनक माया लेकरू काय जाणे, पयन लगत मुखे हाणिता वत्सनेणे. जळधर कण आशा लागली चातकासी, हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी. तुझ विण मज तैसे जाहले देवराया, विलग विषम काळी तुटली सर्व माया. सकळ जन सखा तू स्वामी आणिक नाही, वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही. स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे, रघुपती विण आता चित्त कोठे न राहे. जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती, विषय सकळ नेती मागुता जन्म देती. सकळ जनभवाचे आखिले वैभवाचे, जीवलग मग कैचे चालते हेची साचे. विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आले, भजन सकळ गेले चित्त
चित्त दुश्चित झाले, भ्रमित मन वळेना, हित ते आकळेना, परम कठीण देही देह बुद्धी गळेना, उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रम विरामी राम विश्राम धामी, घडी घडी मन आता राम रूपी भरावे, रघुकुळ टिळकारे आपुलेसे करावे, जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिनी तुझ पाशी चुकलो गुण रासी, भूमिधर निगमासी वर्णवेना तयासी, सकल भुवनवासी भेटी दे रामदासी, जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। आपण गेल्या आठवड्यात मोठा ज्ञानाचा समास संपवला आणि तो समास संपवताना मुख्य विमळ ज्ञान शुद्ध ज्ञान सांगताना रामदास स्वामी म्हणले, अरे मी तुला माझा अत्यंत गुपित सांगतो आहे, लक्ष देऊन ऐक। आणि म्हणाले, शिष्यात येथेची वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म, आणि याविषयी मनात मुळीच संदेह बाळगू नकोस। शिष्य ऐकत होता, मला काही समजलं नाही हो। तर स्वामी म्हणले, कल्पना आहे मला, जरा एकांतात बस, तुझी इंद्रियांची धडपड जरा कमी कर, आणि त्यांनी शब्द वापरला, स्वरूपी विश्रांतीस जावे। आणि हे समजण्यासाठी आपण चिन्मयानंदांच्या एका पुस्तकातला एकांत या विषयावरचा एक छोटा पॅसेज पण बघितला। पण तरी शिष्य म्हणला, स्वामी अहो पण मला विरक्ती नाही, मला एकांतामध्ये मी काय करू, हे स्वरूपीच विश्रांती जाणे नाही समजत, मला हा उपदेश आहे की नाही मग? तर रामदास स्वामी म्हणले, होय, जेणे विरक्तीस न यावे, ते म्हणले त्यांची ज्यांना हे सांगितलेलं समजत नाहीये ताबडतोब, ते अर्थातच त्या ज्ञानाचे अधिकारी नाही, तर मग त्यासाठी ते 4 स्टेजेस त्यांनी गेल्या वेळेस सांगितल्या, त्या स्टेजेस सांगून त्यांनी हा समास संपवला। आणि त्याच्यामध्ये त्यांनी हे 4 काय म्हणायचा पारिभाषिक शब्द फ्रेजेस वापरल्या, साधक, सिद्ध, बद्ध आणि मुमुक्षु। आणि म्हणले, ह्याचे आता मी तुला ह्याचा हा बघा दशक सुद्धा कसं किती सुंदर आहे, हे सांगायचेच
ह्या 7, 8, 9 आणि 10 हे समास आहेत की ज्यांना जे काय म्हणायचं, जे महावाक्याचे अधिकारी नाहीत त्यांची क्रमाक्रमाने प्रगती होणार. तर मग ती प्रगती कशी आहे, तर हा प्रवास आहे बघा, हा आपल्यासाठी एक प्रवास आहे. तर सध्या आपल्याला आपली लक्षणं जर आता आज आपण बद्ध लक्षणं बघणार आहोत, तर हे आपलंच वर्णन आहे किंवा होतं असं म्हणा. आता आपण दासबोध वाचायचं इतकं मनापासून मन घेतलेलं आहे, तर आपण बद्धे कसं राहू. पण बघूया, आपणच आपल्याला बघूया की ह्या प्रवासामध्ये आपण कुठे बसतो. तर बद्ध ते सिद्ध असा हा प्रवास आहे. आणि हा रामदास स्वामींच्या मते हा जगातला सगळ्यात लांबचा प्रवास आहे. त्यांनी मनाच्या श्लोकात कसं म्हटलं, गमो पंथ अनंत या राघवाचा. अनंत, अनंत शब्द दोन्हीकडे लागू शकतो. हा पंथ, हा जो मार्ग आहे तो अनंत आहे आणि राघवापाशी अनंत, राघवाचं स्वरूप अनंत आहे. तर मग हा प्रवास आहे, त्या प्रवासात मग टप्पे आहेत की नाही, किंवा अज्ञानी आहे किंवा आपण सध्या आहोत ते म्हणजे काय आहोत, सध्या आपली धारणा काय आहे. म्हणाले, मी खरा आहे, माझे पंचकोश सप्तकोश जे जे जितके पण काही कोश आहेत ते खरे आहेत. आणि माझा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर माझा अहंकार, माझा पैसा हे महत्वाचं आहे. मग व्यवहारी मनुष्य, साधा मनुष्य काय म्हणेल, हो बरोबर आहे, त्यात काय चूक आहे. मग इथून सिद्ध पुरुष काय म्हणतात की मी खरा नाही, देव खरा आहे. माझे कोशांना असू देत, कोश 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 नाकारत नाहीये मी, पण त्यांना फक्त प्रासंगिक महत्व आहे. मग सर्वात अधिक मूल्यवान काय आहे, तर म्हणलंय चैतन्य, मनाची शुद्धी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते मला सगळ्यात महत्वाचं आहे. मग हा जर प्रवास म्हटला, मग या प्रवासामध्ये टप्पे आहेत का नाही, तर टप्पे आहेत. इथून सुरुवात करून, सध्या बद्धापासून सुरुवात करून मग हळूहळू माझा देहाभिमान कमी होत गेला. जसं गेल्या वेळी आपण बघितलं बा, पंचकोशामध्ये अडकलोय. म्हणजे माझ्या 5 कोशांपैकी किंवा 7 कोशांपैकी कोणी त्याची निंदा केली, मला माझ्या मोटारीला नाव ठेवली, माझ्या घराला नाव ठेवली, माझ्या देहाला नाव ठेवली. ओके, सांगायचं मी ते नाही आहे. थोडा अभिमान कमी होत गेला की त्याला ते म्हणतात, रामदास स्वामी म्हणतात की देह हा त्याचं फक्त प्रासंगिक महत्व कळलं आणि देव जास्तीत जास्त खरा वाटू लागला, ही पुढची अवस्था आहे. पण आधी हे तर पटलं तर पाहिजे की माझ्या कोशांना फक्त प्रासंगिक महत्व आहे आणि मग खरं महत्व कशाला तरी असलं पाहिजे. तर हा जो देहाभिमान कमी व्हायला सुरुवात झाली, त्याला ते म्हणतात मुक्षु, त्याला मुक्त व्हायचंय. आणि मग जर देव खरा आहे असं वाटू लागलं, त्याचा अनुभव यायला लागला की हो देव खरा आहे, त्याला ते म्हणतात साधक. तर असा हा बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असा हा प्रवास आहे. मग हा बद्ध लक्षण सांगणारा हा समास 7वा, मुमुक्षाचं लक्षण सांगणारा समास 8वा. हे 2 समास आपण बहुतेक आपले आज होतील. आणि मग साधक आणि सिद्ध लक्षण सांगणारा समास 10वा असा आपण बघू. चला आता आपण मग बद्ध लक्षण समास रामदास स्वामी काय सांगतायत ते बघू. तर समस्या कोणाला आहे, आता ते सांगणार आहेत. त्यांनी बघा जगातली जणू काही मानवांची विभागणी या 4 याच्यात केली, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. हे ते स्वतःच सांगणार आहेत आपल्याला. पण त्याच्यापैकी खरं म्हणजे दोघांनाच समस्या आहे, बाकी दोघांना प्रॉब्लेम नाही. ज्ञानी माणसाला समस्या नाही, उघडच आहे, तो आनंदात आहे,
त्याला शाश्वत आनंद मिळालेला आहे. अज्ञानी माणसाला समस्या नाही, तो म्हणतो कुठे देव काय सगळं चालू आहे ते ठीकच चालू आहे, त्यालाही समस्या नाही. मग समस्या आहे कोणाला? तर समस्या फक्त मुमुक्षुला आणि साधकाला. तुम्हाला ना आम्हाला फक्त समस्या आहे, बाकीच्या दोघांना काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पण आता सुरुवात तर करू आपण. समास 7वा, बद्ध लक्षण. श्रीराम सृष्टी जे का चराचर, जीव दाटले अपार, परिते अवघे चत्वार, बोलिजेत बोलिजेती. 4 त्यांनी प्रकार आत्ताच आपण बघितले, ते सांगणार आहे आता. ऐकतयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण, बद्ध मुमुक्षु साधक जाण, चौथा सिद्ध. हे 4 प्रकार आहे. बर, या चौघां विरहित सचराचरी 5वा घटक, 5वा कॅटेगरी नाही. हे कसं ते म्हणतात, आता मी समजावून सांगतो. बर, मग असं या नंतरच्या पुढच्या ओव्या या सगळ्या या लक्षण समजावून सांगणार आहेत. आणि मग आता बद्ध लक्षणांविषयी आता म्हणतात, आता बद्ध तो जाणीजे ऐसा, अंधारीचा अंध जैसा, चक्षु विण दाही दिशा, शून्याकार. छांदोग्य उपनिषद वरती समजावून सांगताना शंकराचार्यांनी सुद्धा ही उपमा वापरली आहे. ते म्हणले, आधीच घनदाट जंगल आहे, अंधार आहे, श्वापद आहेत, आणि याचे डोळे बांधून चोरांनी याला तिथे सोडून दिला तर काय त्याची अवस्था होईल? त्याला कुठे आपण काय करतोय काही कळणार नाही. तर असा म्हणे बद्ध असतो. आणि त्याबद्दलची आउटलुक कसा असतो तर म्हणे, भक्त ज्ञाते तापसी, जे भक्त आहेत, ज्ञानी आहेत, तपस्या करणार आहेत, योगी आहेत, संन्यासी आहेत, यांना तो मुळीच ओळखत नाही. पुढे देखता दृष्टीसी येणार नाही, न दिसे नेणे कर्मा कर्म, न दिसे नेणे धर्मा धर्म, न दिसे नेणे सुगम परमार्थ पंथ. त्याला काही याचं काही भान नसतं. तुम्ही म्हणाल, हे काय असं असेल का कोणाला एवढं धर्म नाही, वितरागी संन्यासी ओळखत नाही, असं आहे? व तर रामदास स्वामींनी सांगितलंय म्हणजे खरंच असणार. नाही पोटी भूतदया, नाही शुचिष्मंत काया, नाही जनासी निववावया, वचन मृदू. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका संतांनी सांगितलेलं. ते म्हणायचे, त्यांचं जिथे गृहस्थ होते, त्यांचा जिथे आश्रम होता, तर मंदिर होतं, मंदिरात राहायचे. तर बाजूला चाळ होती. तर ते त्यांच्याकडे एक मंदिरामध्ये एक गृहिणी यायच्या. तर हे मी सांगतोय की असे कोणी न दिसे कर्मा कर्म, न दिसे धर्मा धर्म, यांना संन्यासी जणांना मुळीच ओळखत नाही, त्यांची कदर करत नाही, असं कोणी असेल का? ते मला सांगायचंय. तर त्या गृहिणी यायच्या, त्यांच्या अंगावर कधी दागदागिने, अगदी सुंदर त्यांचा पोशाख असायचा, आणि कधी त्यांचे शब्द सांगतो, लंकेची पार्वती, अगदी काही नाही, साध्या याच्यात यायच्या. तर ते म्हणले, मी त्यांना एकदा विचारलं, हे काय? तर म्हणले, माझे पती हे म्हणे सट्टा खेळतात. म्हणजे त्यावेळेस, आता मुंबईतलं उदाहरण आहे, 70-72 सालचं. ते म्हणे ते मटका खेळायचे. तर ज्यावेळेस म्हणे खूप पैसे मिळायचे, त्यावेळेस ते मला दागिने करतात, आणि ज्यावेळेस नाही, तेव्हा सगळं घर विकलं जातं. अरे बाप. तर ते सांगत होते की माझा जो सट्टा खेळतो त्याला धर्मा धर्म कर्मा कर्म काय असणार? तर त्यांच्याकडे हे सांगायचं, एकदा एक जैन साधू आला. तर ते जैन होते, ती गृहिणी जैन होत्या. तर यांनी त्या साधूशी बोलायला म्हणून यांना बोलवलं, या संतांना, की या. तर वैरागी होता, उत्तम उच्च प्रतीचा होता. तर ती बाई त्यांना सांगे, तू माझा संसार चांगला कर. तर साधू म्हणला की असं होत नाही,
हे स्वप्रयत्नाने तुम्हाला करायला पाहिजे. तर ती बाई काही त्याचे ऐके ना, म्हणे ह्याला काही तू विद्या दे, ह्याला काही तू मंत्र शिकव. तर म्हटलं असं काही नसतं. शेवटी ती बाई कंटाळली बघा. ती म्हणली, अहो म्हणे काही नाही, माझ्या मुलाला काही येत नाही. शेवटी म्हणले काही नाही तर म्हणे निदान ह्याला माझ्या मिस्टरांसारखा मटका तरी खेळायला शिकव. तर ते सांगत आता म्हणे मी चाट पडलो. तो म्हणे साधू बिचारा काही बोलला नाही, तो निघून गेला. पण आता बघा त्या साधूला त्या बाईंनी मुलाला मटका शिकवायला सांगितलं. आता म्हणे तो काय करेल बिचारा साधू, तो गेला निघून. तर हे समर्थाने जे वर्णन केलेलं आहे ते त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही. न कळे भक्ती, न कळे ज्ञान, न कळे वैराग्य, न कळे ध्यान, न कळे मोक्ष, न कळे साधन, या नाव बद्ध. त्यानं काही काही त्याला शुद्ध नसते. आणि तर या नंतरच्या पुढच्या ओव्या आहेत अगदी कळायला सोपं आहे, म्हणजे काही विशेष समजावून सांगायचं काही नाहीच आहे. तर या पुढच्या ज्या 12 ते 17 या ओव्या आहेत ना, या बघा सगळ्या त्या बद्धाला काय कळत नाही, त्या बद्धाची लक्षणं सांगितली आहेत. पण पुढे सारांश सांगतात आणि म्हणतात, जयासी नाही आत्मज्ञान, हे मुख्य बद्धाचे लक्षण. आता आत्मज्ञान काय आहे ते आधी त्यांनी रामदास स्वामींनी आधीच्या समासात आपल्याला शुद्ध ज्ञान सांगितलंय. तरी पण आणखीन एका तऱ्हेनं सांगणार आहेत आणि आपणही बघणार आहे. तर मग हे आत्मज्ञान नाही, ते बद्धाच्या वर्तणुकीत त्याचं प्रत्यंतर कसं दिसतं. बघा समर्थांचा समाजातल्या याच्यावरती किती त्यांचं खोल निरीक्षण आहे. ते म्हणतात ह्याचं प्रत्यंतर त्याला काय नाही ते कळलं, पण त्याच्या वागणुकीत कसं दिसतं. त्यामुळे दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, मित्री नाही, शांती नाही, क्षमा नाही, या नाव बद्ध. दया नाही, करुणा नाही, आर्जव नाही, म्हणजे चिडचिडा स्वभाव. तर एक संतांच्या संगतीमध्ये ते फार चांगलं सांगत होते की म्हणे आपण काय म्हणतो याचा स्वभाव खूप चिडचिड आहे, पण संतांच्या दृष्टीनं त्यांची लेझर शार्प त्यांची दृष्टी असते. ते काय म्हणतात, त्यांनी सांगितलं की ज्यांचा स्वभाव चिडचिडा असतो ना, ते म्हणे याच्या काही अतृप्त इच्छा आहे, ह्याच्या मनात इच्छा खूप आहे आणि त्याला स्वप्रयत्नाने मिळवणं त्याला कष्टाचं जात आहे आणि त्याचं प्रेशर त्याला खूप आहे. तर संत म्हणतात कोणाचा चिडचिडा स्वभाव असला की आम्ही समजतो याच्या मनामध्ये भरपूर इच्छा आहे आणि त्या इच्छा पुऱ्या करण्याच्या नादी तो लागलाय. यामुळे त्याच्या मनामध्ये दया, करुणा, आर्जव काही नाही. जे ज्ञानेविषयी उणे, तेथे कैची ज्ञानाची लक्षणे. अशा लोकांच्या ठिकाणी ज्ञानाची लक्षणांची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. बहुसाल कुलक्षणे या नावबद्ध. नाना प्रकारीचे दोष, त्या लोकांना नाना प्रकारचे दोष करताना त्यांना वाटे परमसंतोष. बाष्कळपणाचा हव्यास या नावबद्ध. त्यांना एकांत कसा पटणार, रुसणारच नाही. मग बद्धापाशी कोणते सगळे गुण नाहीत त्याचं वर्णन झालं, पण त्यांचा गुणांचा कुठला अतिरेक आहे ते अतिरेक सांगताना या सगळ्या बघा पुढच्या सगळ्या ओव्या 21 ते 36 मध्ये इतकं त्याचं वर्णन आहे खोल. आपल्याला सुद्धा म्हटलं चला सांगा बरं तुम्ही, तर आपल्याला सुद्धा इतकं पद्धतशीर सांगता येणार नाही. बघ जेव्हा बघाव तेव्हा हा काय करत असतो. बहुनिंदा, बहुद्वेष, बहु अधर्म, बहु अभिलाष, बहुप्रकारीचे दोष या नावबद्ध. बहुममता, बहुभावना या नावबद्ध. बहुप्रपंची, बहु उपाधी या नावबद्ध. तुम्हाला हे कसं व्यक्त कसं होतं, गुणांचा अतिरेक म्हणजे काय. आता आम्ही इथे नव्हतो काही वर्ष, मग आता काही आमचे जुने मित्र वगैरे कॉल करतात, तर आम्हाला एका आमच्या पत्नीला एका त्यांच्या जुन्या मैत्रिणीने कॉल केलं. मग हो आता तू इथे राहायला आली, मग काय इथे नवीन घेतलं का सगळं काय. ते म्हणले नाही काही तात्पुरतं काय जे काय आहे ते घेतलं. तर ती काय म्हणली मग टीव्ही घेतला का,
काहीतरी. तर ती आता आमच्याकडे काय टीव्ही नाही, ती म्हणली आमच्याकडे टीव्ही नाही. ती तिच्या तोंड उद्गार काय बाहेर पडले, अरे म्हणे अय्या तुमचा किती वेळ वाचत असेल. आता बघा, त्यांना सिरियल बघायची इतकी आवड की मग आता मनातनं पटत तर आहे की ते टीव्ही बघून वेळ फुकट जातो. तर हे म्हणजे प्रपंची बहु उपाधी, ममता, बहु भावना, बहु प्रपंची बहु उपाधी या नावबद्ध. बाहेरून बघायला सज्जन आहेत ते, पण त्या संसारातच इतके तेच तेच अडकले आहे त्याच्यामध्ये. त्यांना मुळी अडकले असं त्यांना वाटतच नाही, आणि ते सांगायचं आपलं काम नाही. तर आणि ते कसं, ते पण आज आपल्या रामदास स्वामींच्या तोंडच आपण ऐकणार आहोत. तर हे आता आपली बद्धचा पूर्ण करू. बहुविक्षेप बहुविराम. एक तर खूप विक्षेप आहे किंवा झोप आहे. याला विनोबा फार सुंदर सांगतात. अनेकाग्रता हे म्हणजे बहुविक्षेप किंवा शून्याग्रता, झोप. बहुविराम या नावबद्ध. आणि आता रामदास स्वामींची किती सुंदर सांगतात. परमार्थ विषयी अज्ञान, प्रपंचाचे उदंड ज्ञान. जे काही विचारा सगळं माहिती आहे. लेटेस्ट काय, कुठला सिनेमा चालू आहे इथपासून, कुठल्या रुमर्स चालू आहेत प्रपंचाचे. हाच तर प्रपंच आहे की नाही. प्रपंचाचे उदंड ज्ञान, नेणे स्वये समाधान या नावबद्ध. आता आपलं समज अगदी या नावबद्ध. आता असं आहे, पण संत कसं म्हणतात की मग अशा माणसाच्या जीवनाचं सूत्र काय असतं. परमार्थाचा अनादर, प्रपंचाचा अत्यादर, संसार भार जोजार या नावबद्ध. ते मुळीच ते देवळाच्या इथे मुळीच फिरकत नाहीत. उलट त्यांची तर भावना अशी असते, मंदिरात वगैरे जाणं म्हणजे शुद्ध टाइमपास आहे, पण प्रपंचाविषयी अति आदर असतो. सत्संगाची नाही गोडी, संत निंदेची आवडी, देहे बुद्धीची घातली बेडी या नावबद्ध. एक असं सुंदर वाक्य मी ऐकलं होतं की हु इज दी बिगेस्ट स्लेव, की ज्या गुलामाला मी गुलामीत आहे हे माहितीच नाही, ज्याला देहबुद्धीची बेडी आहे हे पटतच नाही, तो बद्ध, की त्यातनं बाहेर यायचं कधी कळणार कसं. आणि यांची जीवाचं सूत्र काय. हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावबद्ध. आपण म्हणतो ना, इज द मनी माइंडेड पर्सन. जेव्हा तेव्हा द्रव्याची जपमाळ, भगवंताची जपमाळ नाही, द्रव्याची जपमाळ. हे रामदास स्वामींचे शब्द आहेत बरं. रामकृष्ण परमहंस याला कामिनी कांचन असं म्हणायचे. कांता ध्यान सर्व काळ, असं पुष्कळ त्यांचे रामदास स्वामींनी फार कठोर शब्द वापरले. म्हणले इंद्रिय करून निश्चळ, चंचळ होऊ नेदी पळ. त्यांचे कॉन्सन्ट्रेशन असतं, पण ते कशामध्ये. द्रव्यदारेसी लावी सकळ या नावबद्ध. आणि गेल्या समासामध्ये आपण रामदास स्वामींनी एक सिद्धांत सांगितला होता बघा, की म्हणाले शिष्या आता मी तुला भविष्य सांगतो. आणि असं सांगून ते काय म्हणले की तू जे काही मनामध्ये तू फोकस करशील ते तुला मिळेल. आणि आपण त्याचा चर्चाही केली होती. तर इंद्रिय कॉन्सन्ट्रेट करून निश्चळपणे त्यांनी काय केलं, द्रव्यदारा म्हणजे दारा म्हणजे प्रपंच किंवा स्पाऊस ज्याला म्हणतो आपण, दारा पती किंवा पत्नी. तर हे त्यांच्यामध्ये उत्तम प्रपंच चालू आहे, पैसे संपत्ती ज्याला म्हणतो. पण असं आहे, ह्याच्यातच गुरफटून राहणं, ह्याला ते म्हणतात बद्ध. नाना चिंता, नाना उद्वेग, नाना दुःखाचे संसर्ग, करी परमार्थाचा त्याग या नावबद्ध. जागृती स्वप्न रात्री दिवस, ऐसा लागला विषये ध्यास,
नाही क्षणाचा अवकाश या नावबद्ध. इथं आता अगदी सरळ आहे समजायला. ऐसे बद्धाचे लक्षण मुमुक्षपणी पालटे जाणं. पण असं जरी असलं तरी ही सगळी लक्षणं मुमुक्ष जो आहे त्याची पालटतात. ऐक तेही ओळखणं पुढील ये समासी. इथे श्री दासबोधे बद्ध लक्षण नाम समास सात. ही बद्ध लक्षणं तर झाली आणि आता मुमुक्षु लक्षणं सांगण्याच्या आधी आपण हे मुमुक्षु लक्षणं, मुमुक्षु झालं एकदम लक्षणं पालटली म्हणजे काय झालं हे आता आपल्या शब्दात आपण बघू की आपण काय म्हणू. बद्ध आहे हे समजलं, पण बद्ध कसा असतो याचा एक अंदाज आला. अंदाज आला खरा, पण मी बद्ध का आहे, बद्ध कसा दिसतो किंवा मी थोडासा बद्ध आहे हे एक वेळ समजलं असेल, पण मी बद्ध का आहे हे नाही समजलं. किंवा आपल्या भाषेमध्ये जगामध्ये काही बद्ध तर काही सिद्ध असं दिसतं. आता मी आमच्या फॅमिली फ्रेंडचं तुम्हाला उदाहरण दिलं की त्यांना नाही आवड, पण ते सज्जन आहेत, सुस्वभावी आहेत. मग जगामध्ये काही बद्ध आहेत, आता रामदास स्वामींनी त्याला बद्ध म्हटलं, काही सिद्ध आहेत असे दिसते. तर हे बद्धाचे सिद्ध होणं म्हणजे काय आहे काय हे काही रूपांतर आहे का? रूपांतर आहे नाही. का वस्त्रांतर आहे? आधी साधे कपडे, काय रंगीत कपडे घालायचे, आता पांढरे कपडे घालायला लागले किंवा पिवळे भगवे कपडे घातले. नाही, वस्त्रांतर नाही आहे. मग काय स्थलांतर आहे का? आधी समाजात कुठे राहायचं, आता मंदिरात आश्रमात राहायला गेला म्हणजे सिद्ध झाला का? नाही. तर याचं उत्तर असं जे रामदास स्वामींकडनं आपण ऐकणार आहोत, हे व्यक्तिमत्वामध्ये आमूलाग्र बदल घडून आणणं, माझ्या शाश्वत आनंदाची मला मिळणं, माझा स्वभाव मधुर होणं, अंतर्मुख होणं म्हणजे व्यक्तिमत्वात आमूलाग्र बदल घडणं आहे. आणि म्हणजे बद्धाची मुमुक्षुकडे वाटचाल, आपण म्हटलं हा जगातला सगळ्यात लांबचा प्रवास आहे, ते होणं आहे. मग व्यक्तिमत्व म्हणजे काय? आता असं आहे, तुम्ही म्हणाल काय, तुम्ही सिद्धाच्या ऐवजी व्यक्तिमत्व असं शब्द वापरलात, म्हणजे काय ते सांगा. आता बघा, आपण एक थोडस वेगळ्या तऱ्हेने बघू की व्यक्तिमत्व म्हणजे काय. व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर असं आहे की मानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्या सीमारेषा थोड्याशा ह्या बाबतीत, अध्यात्माच्या बाबतीत थोड्या पुसट आहेत. कशा पुसट आहेत? तर बघा की आपलं व्यक्तिमत्व म्हणजे काय, तर ते काय सांगतात, एक पिरॅमिड आहे. पिरॅमिड सुद्धा नाही, एक काय म्हणतात, हा त्रिशंकू कोण आहे असा एक पिरॅमिड. का नाही, तर हे विचार, भावना आणि बुद्धी, विचार, भावना आणि वर्तन, तर हे जे आहे ना, हे ह्या बाउंड्रीज आहेत, या तीन, या रिजिड नसल्या पाहिजे, त्या लवचिक असतात. या त्रिशंकूच्या ज्या असतात त्या लवचिक असतात. तर ह्यांचं मिळून व्यक्तिमत्व बनतं. आणि लवचिक असेल तर काय होतं की मग आपण ऍडजस्टेबल असतो. म्हणजे काय असतं, तर आता हा मी म्हणताना म्हटलं पिरामिड किंवा त्रिशंकू हा कोण आहे, तर याच्या सगळ्यात तळाशी काय आहे, तर आपल्या ज्या देहाच्या गरजा आहेत ना, देहाच्या गरजा ह्या सगळ्यात आधी भागल्या पाहिजे. हो, त्याशिवाय माझी उन्नती कसं होणार. तर त्या माझ्या भागल्याच पाहिजे. आपण व्यक्तिमत्व कसं घडतं ते बघतोय बरं का. जर मला देहाच्या गरजा जर भागत नसतील तर माझे सगळे विचार, सगळ्या भावना, माझं वर्तन हे देहाची गरज भागवण्याकडे, अन्न वस्त्र निवाऱ्याकडे जाईल. आपण कोणी निर्वासित आहे, त्यांना काय अन्न मिळालं, फूड पॅकेट्स दिली, रेफ्युजी शेल्टर मध्ये आहेत, पण नाही, तेवढ्यानी भागत नाही. मग काय होतं, आपण सुरक्षितता पाहिजे, सेफ्टी पाहिजे असते आपल्याला. फायनान्शियल सेफ्टी, विचारांची सेफ्टी, ही वैचारिकता, विचारांची सेफ्टी ही आपल्याला पाहिजे असते. ओके. मग आता ही माझी गरज भागली
की माझे विचार, भावना आणि माझे वर्तन हे ठीक आहे, हे आता माझं सहज मिळतंय. आता मला आर्थिक स्थैर्य पाहिजे. आता इथे माझं झालं. खालचं जर भागलं नसेल तर वरचं कडे लक्ष द्यायला मला कठीण जातं. आणि मग नंतर काय होतं, आता फायनान्शियल स्टेबिलिटी असेल तर मग तेवढ्यानी भागत नाही. मग आता मला मला प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. तर मग त्याच्याकडे माझं लक्ष जातं सगळं, किंवा ते मला पाहिजे साहजिकच. सगळ्यांचं जातं असं नाही. हे आपण उन्नती कशी होते व्यक्तिमत्व ते बघतो, आणि ज्यांचं राहत नाही ते पण आपण बघणार आहोत. पण इथपर्यंत मानसशास्त्र आणि अध्यात्म हे एक आहे. फरक ह्याच्या पुढे फरक व्हायला लागतो, की मला समाजामध्ये प्रतिष्ठा पाहिजे, मला समाजात मान्यता पाहिजे. आता बघा, ह्या सूक्ष्म होत चाललं. ह्या इथून देहाच्या गरजा, सुरक्षितता इथपर्यंत समजू शकतो. मग इथून पुढचा प्रवास जसा आणखीन आपण वरती जाऊ तसं आणखीन सूक्ष्म सूक्ष्म होत जाईल. सटल ज्याला म्हणतो आपण ते. किंवा मग आता हे भागल्यानंतर मग परोपकार करायचं सुचतं कोणाला, समाजसेवा, त्याला आपण NGO म्हणतो, ते परोपकार. मग आणखीन प्रगत झालं मन, ही उत्क्रांती किंवा एव्होल्युशन एक प्रकारची आहे मनाची. आणि ह्याच्याही पुढे मग उपासना किंवा गुरुसेवा. मानसशास्त्राला उपासना, त्यांच्या देखील वेस्टर्न मानसशास्त्राला त्याला उपासना ते मानतच नाही, गुरु वगैरे. किंवा ह्याच्याही पुढे मग स्वतःचा शोध. मग हे आता हा पिरामिड हा त्या USDA फूड पिरामिड सारखा नाहीये बरं का, की आपली सगळी एनर्जी देहाच्या गरजा आणि फायनान्शियल स्टेबिलिटी साठी सगळी एनर्जी वापरायची, थोडीशी आपलं डिझर्ट खातो तसा एक उपासना करायची, असं नाहीये. ही आपल्या उत्क्रांतीची, मनाच्या प्रगल्भतेची, मी कशाला महत्व देतो ह्याचा हा प्रवास आहे. मग याच्यामध्ये आता उपनिषदामध्ये ह्याची अत्युच्च भूमिका स्वतःचा शोध घेणं, जे आपण संतांमध्ये बघतो. त्यांना देहाच्या गरजांचं, फायनान्शियल स्टॅबिलिटीचं त्यांना काही वाटतच नाही विशेष. ते म्हणतात ठीक आहे, ह्याला ते तात्पुरतं महत्व देतात. त्यांचं खरं महत्व उपासना, गुरुसेवेला असतं, स्वतःचं स्वरूप शोधण्याला त्यांचं असतं. मग आता मॉडर्न सायकोलॉजीने ह्याच्यामध्ये आणखीन एक लेअर घातली. ते काय म्हणले, तुमचं सगळे व्यवहार तुमचे ही फायनान्शियल स्टॅबिलिटी, भावनांची स्टॅबिलिटी, आजकालचा शब्द म्हणजे माय स्पेस म्हणतो, माय स्पेस. आमच्या माय स्पेसवर तुम्ही आक्रमण करू नका. आणि मग हळूहळू तुमचं उत्क्रांती होते, हळूहळू वर जातो मनाने, पण इथपर्यंत अडकतो. जास्तीत जास्त या परोपकारी समाजसेवेपर्यंत मनुष्य येऊन थांबतो. आणि आणखीन एक लेअर म्हणजे आता मानसशास्त्राने हा मान्य केलाय, की त्याला ते म्हणतात दर्जा वाढवणं, किंवा ज्याला संत त्याला म्हणतात मोर ऑफ द सेम. म्हणजे काय, तरी परोपकारी किंवा समाजसेवामध्ये ह्याच्यामध्येच आपलं केंद्रित राहणं, अडकून राहणं. म्हणजे काय, आणखी प्रतिष्ठा, थोडी मिळाली प्रतिष्ठा नाही, आणखी प्रतिष्ठा पाहिजे, माझी NGO आणखी मोठी झाली पाहिजे, मला समाजात मान्यता मिळाली पाहिजे. तर ह्यानी काय होतं, ह्याच्यामध्ये अडकलेलो आपण असू, आपल्या मनाने जर आपल्या मन फक्त एवढ्याच विचार करण्यास समर्थ असेल, तर त्या मनाला उपासना, गुरुसेवा किंवा स्वतःचा शोध हे शब्द किंवा हे विचार परके किंवा फॉरेन वाटतात. त्याला त्याचं ट्रॅक्शन होत नाही विचारांमध्ये. मग काय आपण बघायला पाहिजे, की हा बदल घडण्याची प्रक्रिया संतांपासून मानसशास्त्रज्ञाकडे गेला, तो काय सांगेल, तू फायनान्शियल स्टॅबिलिटी बघ, काही कम्युनिटी सर्व्हिस कर. पण समर्थांचं सांगणं बघा, बद्धापासून मुमुक्षुचा प्रवास, ते काय सांगतात, संसार मदाचेनी गुणे नाना हीने कुलक्षणे. या पहिल्या ओळीत त्यांनी सांगितलं, इतके कठोर शब्द वापरले. ते म्हणले, असा जो बद्ध आहे त्याला संसार मद चढला आहे, याच्या मागे अनेक कुलक्षण आहे जे 7व्या समासात सांगितली. ते म्हणले, त्याचं तोंड सुद्धा बघू नका, त्याने तुम्हाला दोष लागेल.
म्हणजे ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता अबद्ध तयास प्राप्त झाला खेद कालांतरी. म्हणजे कालांतराने त्याला खेद होईल. ते म्हणले हो, नुसतं इज जस्ट क्वेश्चन ऑफ टाइम, मी काहीच नाही करायचं. अरे हे तर सोपं आहे. नाही नाही, एवढं एवढं सोपं नाही आहे बरं का. मग का याला असं का म्हटलं समर्थांनी की तयास प्राप्त झाला खेद कालांतरी. तर ह्या पुढच्या ज्या ओव्या आहेत त्यामध्ये आता ते मुमुक्षु होण्याच्या प्रक्रियेच्या पायऱ्या सांगतात, स्टेप्स. या कालांतराने काय होणार आहे, त्याला खेद तयास प्राप्त झाला खेद म्हणजे काय होणार आहे त्या दृष्टीनं ते म्हणतात. बघा, पहिली पायरी त्यांनी सांगितली, संसार दुःखे दुःखवला त्रिविधतापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. तर बघा, ही उभी आपण याची अगदी जवळपास उभी आपण पाहिली आहे का? याच दशकात पाहिली आहे बघा तुम्ही. नंतर 5व्या समासातली 34वी ओवी आहे, अगदी अशीच आहे. संसार दुःखे दुःखवला त्रिविध तापे पोळला. ते पोळला तुम्ही म्हणा, हे तर आम्ही करतोच, पण त्याचं प्रतिती कशी व्हायला पाहिजे. झाला प्रपंची उदास मने घेतला विषय त्रास म्हणे आता पुढे सोस संसाराचा. बघा, ज्याला हे संस्कारच नाहीत ना प्रार्थनेचे, सत्संगतीचे. सत्संगतीचं महत्व रामदास स्वामी आता ह्याच समासात सांगणार आहे. तर जे जर काही नसेल, नुसता बद्ध असेल, तर त्याच्यावर जर हे संसार दुःखाचा प्रसंग आला, तो या त्रिविध तापाने पोळला, तर त्याचा एक तर तो खूप डिप्रेस तरी होईल किंवा अत्यंत उद्विग्न होईल, वाईट व्यसनाला लागेल, रागाने बेभान होईल, असं कुठेही तोल जाईल. पण त्या त्रिविध तापांचा, संसार दुःखाचा उपयोग आपल्या साधनेला कसा करून घ्यायचा हे फक्त परमार्थात सांगतो. ही खासियत आहे भारतीय संतांची. ते म्हणले, आधीच सांगतात ते, प्रपंच जाईल सकळ येथील श्रमतो निरुफळ आता काही आपुला काळ सार्थक करू. सार्थक करू, किती सुरेख शब्द आहे बघा. सार्थक करू. ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वयसा गेली व्यर्थची अवघी. म्हणले अरे अरे, याला संतांची एकदा ओळख झाली, सत्संगती पटली, तो म्हणतो अरे मी कुठे वेळ फुकट घालवला. मग अशी बुद्धी प्रस्तावली मात्र पाहिजे. वयसा वाया गेली. तर बघ म्हणले वाया गेली कसं काय. तर बघा, ही ओवी आधी आलेली आहे ह्या समासामध्ये. नवविधा भक्तीच्या समासानंतर तो गुरुकडे जातो. त्यांनी बघ, लक्षात आहे ना, आपल्या लक्षात असेलच, गुरु आणि शिष्यांच्या ह्याच्यामध्ये लक्षणं सांगताना, विरक्त लक्षणं सांगताना ते म्हणले की स्मशान त्याला आलं, दुर्घटना घडली तर खरी, पण त्याने काय झालं, स्मशान वैराग्य म्हणून लोटांगण घातलं. पण नुसतं लोटांगण एकदा घालून होत नाही, तेणे गुणे उपतिष्ठले नाही ज्ञान. पण त्याला वाटलं अरे मला तर मी लोटांगण घातलं होतं एकदा, पण मी तिथे जास्ती वेळ खर्च नाही केला, आता पुन्हा माल जायला पाहिजे आश्रमामध्ये. तर हे असं का होतं आपलं, की एकदा त्याला बघा, आधीच्या समासामध्ये आपण ही ओवी बघितली की वैराग्य आलं होतं, पण त्याला समर्थ म्हणतात स्मशान वैराग्य. तर बघा, आपण एक आपल्या सोप्या शब्दामध्ये आपला प्रवास हा बघू. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, बाकीची जनावरांचं आयुष्य सरळ सोपं आहे, त्यांना पाप पुण्य नाही. माणसाचं जीवन ते सांगायचे, माणसाचा जीवनाचा प्रवास, आपण प्रवास बघितला रामदास स्वामींनी सांगितलेला, बद्धापासून मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. गोंदवलेकर महाराज म्हणायचे, माणसाचा प्रवास हा गांडुळासारखा आहे, तो दोन्हीकडे अधोगतीला पण जाईल, तो आपलं हित सुद्धा करून घेईल. तर ही काय दोन अंग आहे. आणि ह्या दशकामध्ये सुद्धा आपण बघितलं. मग आधी एकदा
वैराग्य आलं होतं, मग त्याला स्मशान वैराग्य असं व्यंगात्मक उपमा का दिली रामदास स्वामींनी? मग ते वैराग्य स्थिर होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर बघा, मानवी जीवनाला 2 अंग आहे. आणि एक आहे पशुपणाचे आणि एक आहे देवपणाचे. हेच गोंंदवलेकर महाराज म्हणले, त्याचा प्रवास गांडुळासारखा आहे, दोन्ही दिशांना जाऊ शकतो. मग देवपणाचे अंग आहे म्हणजे काय? तर त्याच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाचा अंमल आहे. आता आपल्याला असं आहे, रामदास स्वामींनी सांगितलं महावाक्य, त्याला आपण उत्तर दिलं, शिष्याने उत्तर दिलं, माझ्या अंगी वैराग्य नाही. तर हा विचार आपण सध्या जरा होल्डवर ठेवू. आधी आता या इकडे येऊ. आपण आता बद्ध लक्षणाचा समास बघितला, तर आपण आणि आता मुमुक्षुपणाचा बघतोय. म्हणजे पशुपणाचे अंग आहे म्हणजे काय? तर माझ्या जीवनात संतांच्या मते माझ्या जीवनात अंमल कसला आहे? तर अज्ञानाचा आहे. त्यांनी काय होतं? तर त्यांनी माझ्या जीवनात ज्या मला आशा, आकांक्षा, हौस आहे ना, हे सगळे माझे हव्यास आहे, माझी एनर्जी, प्लॅनिंग जे आहे ना, हे सगळं माझ्या देह सुखाभोवती केंद्रित होत. सगळं माझ्या देहाच्या सुख वस्तू, माझ्या आशा, सगळ्या या आशा, आकांक्षा, हौस सगळी माझी या देह सुखाभोवती केंद्रित होती. म्हणजेच काय, याला संत म्हणतात द्रव्यदारा. हा शब्द आपण मगाशी बघितला. त्याच्यामध्ये माझी बुद्धी आसक्त असते, ह्या पलीकडे मला काही दिसत नाही. बर, मग अशा काही उपाय आहे की नाही? आहे उपाय. उपाय म्हणजे व्यवहार सांगतील, तुला पैसे पुरत नाहीत का, तू आणखीन एक जॉब घे. तुम्हाला काय 50 इंची टीव्ही न तुम्हाला समाधान नाही का, आणखीन 100 इंची टीव्ही घ्या. 100 इंची आहे का नाही मला माहित नाही, पण आणखीन मोठा टीव्ही घ्या, 2 टीव्ही घ्या, आणखीन काय सांगतील ते. पण आपण परमार्थाच्या दृष्टीनं समस्या सोडवायसाठी बघत आहोत. तर त्यामध्ये ते म्हणले की काय होतं, मग संत म्हणतात की पूर्वजन्माचा सिद्धांत इतका पक्का मानतात संत, की ज्यांना महावाक्य सांगितल्या समजलं, त्यापैकी आपण नाही ते दिसतच आहे. आपली क्रमाक्रमाने प्रगती होते. कधी आपणहून मनाने ठरवून होते, किंवा काही वेळे आपल्या जीवनामध्ये रोग, दारिद्र्य, अपघात किंवा स्वजनांचा मृत्यू या निमित्ताने माझ्या जीवनात खळबळ माजते. माझे अंतरंग म्हणजे मी ज्याला प्रमुख हे असं समजलं, ज्याला मी धरलो, ते एकदम होते असं नव्हतं झालं. मग ते समाजातली प्रतिष्ठा असो किंवा काही व्यवहारातली कुठली, ते नष्ट होते. आणि त्यांनी माझं अंतःकरण खळबळून उठतं. आणि त्यांनी काय होतं, तर संत सांगतात की त्यावेळी जर तुम्हाला संतांनी सांगितलेलं आठवलं, तर माझ्यातलं देव पण जाग होत. आणि माझ्यातलं पशुत्व सोडण्यासाठी मी तळमळतो, किंवा तरी मी कशाला याच्या नादी लागलो. आमचे आचार्य खूप सुंदर उदाहरण द्यायचे. ते सॅन होजेला होते, तिथे 10 वर्ष होते ते. आता सॅन होजे हा आजकालच्या म्हणजे सहज बोलायचं झालं तर झटपट श्रीमंत होणाऱ्यांचा सिलिकॉन व्हॅलीचा प्रदेश आहे. तर असे इथे स्टार्टअप कंपन्यांमध्ये झालेले आहेत अनेक युवक. आता काय, युवक आहेत, भगवंताच्या कृपेनं त्यांना मिळाले पैसे, त्यांनी सगळे खर्च करून त्यांचं तन मन धन वापरून, काही गैर नाही. पण तुमचे प्रारब्ध भोग कसे आहे जीवनामध्ये, कुठलं कधी तुमच्या स्वतःच्या चुकीने म्हणा, कधी लोकव्यवहाराने म्हणा, किंवा दुसरा वाईट वागतो म्हणून म्हणा, तुमच्या आपल्या जीवनात कसे प्रसंग कुठल्या वेळी येतील काही सांगता येत नाही. कधी आपल्याला हादरा बसेल सांगता येत नाही. तर ते सांगत की असा एक बिलिओनर अगदी तरुण मुलगा, त्याचं लग्न झालं होतं, तर त्याला त्याच्या पत्नीसाठी एक त्यांनी मोठं, त्यावेळेस त्यांनी किती 5-10 मिलियनचं घर कस्टम मेड बांधलं. आणि म्हणे एके दिवशी अगदी तो बिथरला, डिप्रेस झाला, अगदी निराशेच्या गर्तेत गेला. म्हणजे मला त्याचं घर बघायला घेऊन गेला तो, आणि म्हणे आता हे मी विकणार आहे.
तर स्वामीजी म्हणले, काय झालं तुला? तर म्हणला, तुम्हाला काय सांगू, हे घर बांधून झालं इतकं मोठं घर, आणि असं कळलं की त्याची पत्नीचं प्रेम कुठल्या दुसऱ्यावरच आहे आणि ती त्यांच्याबरोबर पळून गेली. बघा, म्हणजे मी निराश झालो. ते योग्य झालं का अयोग्य झालं याची चर्चा आपल्याला नाही करायची, पण मला एवढं सांगायचंय की तुम्ही स्वतः सद्वर्तनी जरी असला तरी तुम्हाला कधी तुमच्या जीवनात हादरा बसेल, तुमची चूक कदाचित नसेलही, पण ते सांगता येत नाही. आणि संत म्हणतायत की हे सगळं, आता कोणाची पत्नी कोणाबरोबर पळूनच जायला पाहिजे असं नको, कोणाला रोगराई होईल, अपघात होतील, किती आपण बघतो की नाही समाजामध्ये. तर ते सांगतात की सुरुवातीलाच तू हे खरं मानलंस ना, त्याच्यामध्ये सगळं तुझं आहे, दुःखाचं कारण आहे. असं आहे, मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी पण आपण आपलं ऐकून घ्यावं बरं का. एक संत होते मराठवाड्यामध्ये, आनंद सागर नाव त्यांचं, फार पोचलेले होते. आणि ते कसे होते, प्रत्येकाचा स्वभाव असतो. ते त्यांच्याकडे कोणी गेलं ना, मला मंत्र द्या, मला आश्रय द्या, की ते सांगायचे तुझं घर दार नष्ट होईल, तुझ्या शेताला आग लागेल, तुला चालेल का? तर कोण येते, 2-4 शिष्य मिळाले ते आधीच सांगत. तर त्यांच्या एका ते गृहस्थ शिष्य होते, गृहस्थ होते त्यांचे. तर त्यांचं काय झालं, त्यांना मुलगा झाला आणि तो काही दिवसांनी बालपणीच म्हणजे काही महिन्यातच तो गेला. त्यांना दुःख झालं. तर ते स्वामींना म्हणले की मी इतकी प्रार्थना केली, भगवंताच्या चरणी आहे, मला हे दुःख का? तर बघा, स्वामी फार परखड बोलत बर का. मी म्हंटल ना, या मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी आपण फक्त ऐकायच्या, पण हा सिद्धांत खरा आहे म्हणून मी शेअर करतोय. ते त्याला काय म्हणले की तुला दुःख काय तू विचारतायस? तर म्हणे मी याचं दुःख का आहे, तर म्हणे हा तुमचं बाळ जन्मलं त्या दिवशी तू पेढे वाटलेस ना, त्याच्यामध्ये हे दुःखाचं मूळ आहे. तू तो आनंद मानलास म्हणून आता तुला दुःख होते. हे आपण फक्त ऐकायचं बरं का, पण संतांची दृष्टी अशी असते की ह्याला खरं मानू नका. त्याला म्हणूनच ते म्हणले ते प्रासंगिक अंग आहे पंचकोश, पण खरं माझं ध्येय मनुष्याचं, त्या पिरामिड त्या त्रिकोणात आपण बघितलं ना की उत्क्रांती, मनाची अत्यंत उत्कट अवस्था क्रमाक्रमाने. तर अशा कुठल्या दुर्दैवाच्या घटनेनी मी परमार्थी आहे किंवा नाही त्याचा दुर्घटना घडण्याशी काही संबंध नाही, पण दुर्घटना जी घडत आहे त्याचा उपयोग माझ्यातला देव पण जाग करायला, मी जे पैशासाठी तळमळत होतो त्याच्याऐवजी भगवंतासाठी तळमळ व्हायला मी जी तयारी झाली, तर त्याला मी म्हणलं मी मुमुक्षू झालो. आणि मग असा झालेला मुमुक्षू तर काय होतं, तर त्याला मग अशा अवस्थेमध्ये पूर्व जीवनामध्ये मी जो माझा वेळ फुकट गेला त्याच्याबद्दल मला वाईट वाटतं. आणि त्याला संत म्हणतात अनुताप. आणि या अनुतापाबरोबरच मला मग आत्मज्ञानाबद्दल तळमळ लागते की संतांनी काय बरं जादू केली आहे अशी, की ते म्हणतात तुला हुकमी आनंद आहे, त्या आनंदात मला राहायचंय. त्या आत्मज्ञानाबद्दल तळमळ हे पॉझिटिव्ह, आणि घडून गेलेल्या वेळेच्या अपव्ययामुळे अनुताप, ह्या दोघांमुळे माझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होतो. आणि ह्याच दृष्टीनं संत मुमुक्षत्वाला एक नवीन जन्म झाल्यासारखं ते म्हणतात. त्याचं व्यक्तिमत्व आत बाहेर पालटतं आणि तो संत संगती कशी मिळेल याच्या पाठीमागे लागतो. तर ह्यासाठीच त्याच्या मनात विचार येतात, आता दुस्तर हा संसार कैसा तरो, आपले दोष आच्छादिले, भल्यास गुणदोष लाविले, देवाम्या व्यर्थच निंदले, संत साधू सज्जन. मी साधू संतांची निंदा केली असं स्वतःलाच
वाईट वाटून घेतो की कशामध्ये माझा वेळ गेला, मला चांगलं सांगत होते संत, अशी बरंच वर्णन आहे. आणि मग त्या स्वतःचे दोष त्याला इतके मोठे वाटू लागतात. तुम्ही म्हणाल मग हे असं असं कसं, की हे पण डिप्रेसिंग सारखं नाही का? तर कसं आहे, एका दृष्टीनं ते खरं म्हणजे अशासाठी की त्यात अतिशयोक्ती आहे. पण संत असं सांगतात, की अशा मी खूप वाईट वागलो, ह्या भूमिकेतनं साधकाला जाणं जरूर असतं. तेव्हाच त्याला उपदेशाची खोली पटते. की तो म्हणतो, आता कैसे घडे सार्थक, दोष केले निरार्थक, पाहो जाता विवेक उरला नाही. असं तो स्वतःच सेल्फ अनालिसिस म्हणतो, अरे माझं हे चुकलं, माझं हे चुकलं. आणि आता तो म्हणतो, नाही सद्भाव उपजला, अवघा लौकिक संपादला. की सगळे पैसे वगैरे खूप मिळवले, मगाशी त्या तरुणाचं उदाहरण दिलं तसं, कस्टम मेड $5 million हाऊसचं घर बांधलं, अवघा लौकिक संपादला, सीईओ होता तो. पण दंभ भरभंगे केला खटाटोप कर्माचा. ऐसा पोटी प्रस्तावला, निरूपणे पालटला, तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी. या ग्रंथामध्ये ह्यालाच मुमुक्षु म्हटलं. आणि आता इथून आता शेवटपर्यंतच्या ओव्या आहेत ना, त्याचा सगळ्यामध्ये या नाव मुमुक्षु, या नाव मुमुक्षु अशा निर्देशात्मक म्हणजे इंडिकेटर आहेत. कशा बघा, पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी, वांछा म्हणजे इच्छा, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्ष. गेले, तो म्हणतो कसं, गेले राजे चक्रवर्ती, त्या मनाने माझ वैभव ते किती, म्हणे धरो सत्संगती या नाव मुमुक्ष. असं सत्संगतीच महत्व ते इतकं सांगितलंय रामदास स्वामींनी. आणि म्हणाले, हा मुमुक्षु कसा असतो, आपणास निंदी सावकाश, पोटी संसाराचा त्रास, धरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्ष. तो तळमळतो सत्संगासाठी, की धरी सत्संगाचा हव्यास. कधी त्याला पैशापेक्षा सुद्धा, मग त्याला ओव्हर टाइम मिळाला तर म्हणतो मला नाही, आता आज इथे हा सत्संग आहे, हा स्पिरिच्युअल कॅम्प आहे, इथं मी जाईन, मला पुरेसे पैसे मिळत आहेत. मला असे किती लोक आहेत त्यांना प्रमोशन मिळून दुसऱ्या गावी बदली, ते म्हणतात नको, मला नको, मला इथे चांगलं आहे. का? इथे माझे त्यांचे गुरु आहे, इथे त्यांचं साधना चालू आहे. मग ते पैशाचं नुकसान सोसायला तयार असतात. तर मग सत्संग आता सांगतायत नवीन का आधी पण सांगितला होता? बघा, आधी पण सांगितला होता, जयास वाटे देव पहावा, तेने सत्संग धरावा, सत्संग विण देवादिदेवा पाविजेत. हे पहिल्या ह्या दशकातल्या पहिल्या समाजात उभी येऊन गेले. पण कसं, काही काही गोष्टी समर्थ कसं करतात, एक इंट्रोड्यूस करतात आणि मग म्हणतात, बघा नंतर पस्तावाला लागेल हा, या बद्ध लक्षणामध्ये, मुमुक्ष लक्षणांमध्ये तुम्ही वेळ दौडू नका. मग प्रश्न असा येतो, सत्संगीतीनं होतं काय, काय होतं काय सत्संगामध्ये? तर ह्या पुढच्या ओव्यांमध्ये सत्संगामध्ये काय होतं याचं नुसतं वर्णन आहे, आणि त्याच्या पाठीमागचे सिद्धांत ते पुढच्या समासात समजावून सांगणार आहेत. ते म्हणतात, नाना तीर्थे धुंडाळली, शमदमादी साधने केली, नाना ग्रंथांतरे पाहिली, शोधून या. पण म्हणले, एवढं जरी केलं तेने नवे समाधान, वाटे अवघाच अनुमान. बघा, हे अगदी आपलंच वर्णन आहे. आपण पण आतापर्यंत खूप पुस्तकं वाचलेत की नाही, आपणही पण आपल्याकडनं आपल्या प्रयत्नाने आपण शमदम उपासना जप केलंय की नाही, वेदांताचं स्मरण ग्रंथ पाहिलेत की नाही. मग असं का बरं म्हणलं, अनुमानच का म्हणलं त्याला, की वाटे अवघाच अनुमान, आपल्याकडनं केलाय आपण प्रयत्न, हे असं का बरं म्हणले? तर बघा, असं आहे, आधी त्याने सांगितलं होतं कसं, तैसे आत्मज्ञान झाले. ग्रंथ वाचून काय कळलं, आत्मज्ञान काय आहे ते कळलं. पण म्हणले, हे पुढचं केलं का मी?
परी साधन पाहिजे केले, एक वेळ उदंड जेविले, तरी सामुग्री पाहिजे. आता आपल्याला असं वाटतं की नाही, स्वामीजींच्या लेक्चरला आपण जातो, ऐकतो, असं म्हणतो काय हे लेक्चर ऐकताना, दासबोधाचा समाज ऐकताना खूप छान वाटतो, पण नंतर पुन्हा असं वाटतं आम्ही आहोत तसेच आहोत. म्हणजे काय आहे, आपण नंतर साधन करत नाही आणि मग ते विसरल्यामुळे आत्मज्ञान तर होतं, पण ते ज्ञानाला पकड घ्यायला आपण कमी पडतो. म्हणून आता पुढे म्हणतात, मग हे होण्यासाठी आपण संतांना शरण जायला पाहिजे, त्याचं नाव मुमुक्ष. आहा. मग पुढे म्हणतात, देहाभिमान कुळाभिमान. सत्संगामध्ये काय होतं, ते म्हणतात तिथे माझा देहाभिमान, हो मला सकाळी बेड टी लागतो, मग आश्रमात बेड टी मिळत नाही, मग तेवढं एक तुमचं देह एक कोश गेला तुमचा. आश्रमामध्ये म्हणतात मला अटॅच बेडरूमचं खोली पाहिजे, तर नाही आमच्याकडे. मग पैसे जास्ती देतो, ते म्हणतात ते पैशाचा प्रश्न नाही, आमच्याकडे नाहीच आहे खोली. मग तुमचा द्रव्याचा पण अभिमान गेला. असं करत करत असं संत चरणी अनन्य व्हायला मला आश्रमामध्ये योग्य वातावरण सापडतं. म्हणले ज्याचे थोरपण लाजे, म्हणजे तो थोरपण बाजूला सोडतो, जो परमार्थ कारणे झिजे, संतापायी विश्वास उपजे, या नाव मुमुक्ष. आणि मग शेवटी म्हणतात, स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्यास धरिला परमार्थाचा, अंकित होईन सज्जनाचा, म्हणे तो मोक्ष. ऐसा मोक्ष जाणीजे, संकेत चिन्हे ओळखीजे, पुढे श्रुती अवधान दीजे, साधक लक्षणी. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे साधक लक्षणी तुम्ही आपल्याला सांगणार आहे. तर हे मुमुक्ष कोण? ज्याला मोक्षाची इच्छा आहे, परमार्थाचं महत्व पटलंय, संसार महत्वाचा नाही हे पटलंय, आणि आता त्याला जास्तीत जास्त संत संगती होण्यासाठी तो तळमळत आहे. पण त्याच्या आधी त्याला पाहिजे की साधक म्हणजे काय, तर ते आता आपण पुढच्या वेळी पाहू. तर हा प्रवास आपला हळूहळू आहे. तर पण रामदास स्वामी आपल्याला सांगणार आहेत की साधक होणं म्हणजे काय. त्यांनी आधी एक झलक दाखवली आणि नंतर आता आपल्याला हळूहळू ते समजून सांगणार. तर मी आता प्रार्थना म्हणतो. आता आपल्याला काही चर्चा करायची असेल, प्रश्न वगैरे असतील तर आपण बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.